शहरातील शाळा आणि महाविद्यालये 3 जूनपासून सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य देत पोलीस आयुक्तालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्त कार्यालयात शालेय परिवहन समितीची बैठक पार पडली। या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, विविध वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक, शालेय परिवहन समितीचे सदस्य तसेच जिल्हा स्कूल बस चालक मालक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते। बैठकीत विद्यार्थ्यांची खासगी वाहतूकमधून बेकायदेशीर वाहतूक होऊ नये, स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवू नयेत, तसेच सर्व चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या। याशिवाय शाळा परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्पीड गव्हर्नर कार्यान्वित ठेवणे, शालेय वेळेत जड वाहनांना प्रवेश न देणे, तसेच स्कूल बसमध्ये अग्निशमन यंत्र, प्रथमोपचार पेटी, संकटकालीन दरवाजा आणि आवश्यकतेनुसार महिला वाहक नियुक्ती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। बैठकीदरम्यान शहरातील काही शाळांजवळील वाहतूक समस्यांवरही चर्चा करण्यात आली। होली क्रॉस मराठी शाळेजवळ वन वे मार्ग, गर्ल्स हायस्कूल समोरील एसटी बस थांबा स्थलांतर, पोद्दार शाळेजवळील पोटे पाटील चौकातील सिग्नल सुरू करणे आणि मणिबाई गुजराती शाळा परिसरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच शालेय परिवहन समितीची बैठक दर 3 महिन्यांनी घेण्याचे ठरविण्यात आले असून पालकांनी आपल्या पाल्यांना स्कूल बसच्या वेळेच्या किमान 15 मिनिटे आधी शाळेत सोडावे, जेणेकरून शाळा परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही असे आवाहन करण्यात आले। दरम्यान विद्यार्थ्यांची अनियमित किंवा नियमबाह्य वाहतूक आढळल्यास संबंधित वाहन चालकावर मोटर वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे। शहरातील सर्व वाहन चालकांनी शाळा सुरू व सुटण्याच्या वेळेत वाहनांचा वेग मर्यादित ठेवून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन अमरावती शहर वाहतूक विभागाने केले आहे।